नमस्कार, मी सुवर्ण दुसाने. आपण पाहताय आपला विशेष कार्यक्रम बेधडक. आज आपण चर्चा करणार आहोत तुरीच्या प्रश्नावरती. राज्यामध्ये तुरीचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे. जवळपास 400 कोटींचा डाळ घोटाळा झाल्याची कबुली स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यामध्ये पारदर्शक असं भाजपचं सरकार असताना शेतकरी असा मात्र नाडला जातोय. राज्यात सामान्य अशा शेतकऱ्यांना पिकवलेली तूर डाळ मोठ्या व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावाने अक्षरशः विकत घेतली आणि चढ्या दराने नाफेडला विकली. अर्थातच नाफेडच्या अधिकाऱ्यांशिवाय हा काळा बाजार करणं हे अशक्यच. त्यामुळेच शेतकऱ्यांना नाडून स्वतःची तिजोरी भरणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि काळा बाजार करणाऱ्या नाफेडच्या काही अधिकाऱ्यांना सरकार आता नेमकी काय कठोर शिक्षा करते हे पाहावं लागेल. आणि याच विषयावर IBN लोकमत वाचा फोडतंय आणि चर्चा करतंय. तूर खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं सरकारनं स्वतः कबूल केलंय. या घोटाळ्याची व्याप्ती 400 कोटींच्याही वर असल्याचं सांगण्यात येतंय. तुरीमध्ये गोलमाल करणाऱ्या व्यापाऱ्याची ही पोलखोल. निलेश राठी, शेगाव नाफेड केंद्राचे संचालक, त्यांचे बंधू आणि त्यांच्या आईच्या नावावरती 474 क्विंटल तूर विकण्यात आलेली आहे. आता 474 क्विंटल तुरीचं उत्पादन घेणाऱ्या या प्रगतिशील शेतकऱ्याचे बंधू जगदीश राठी यांना आम्ही गाठलं. बरं, म्हटलं जरा फॉर्म्युला जाणून घेऊया या भरघोस उत्पन्नाचा. पण ते काही त्यांचे सिक्रेट आम्हाला सांगायला तयार होईना. हमें वही है कि अभी नाम में सामने है कि मैं 250 क्विंटल लिखा. आपके पास बगैर इन्फॉर्मेशन के आप न्यूज़ नहीं बगैर इन्फॉर्मेशन के नहीं, हमारे पास डॉक्यूमेंटरी प्रूफ है ना. आप 250 एकड़ मुझे कहीं बोले तो इसका मतलब ये थोड़ी होगा कि कोई बेपारगी है हो सकती. ये बेपारगी हो सकती है ऐसा जरूरी थोड़ी है. आता राठी बोलायला तयार नाही म्हटल्यावर आम्ही इतकं भरघोस उत्पन्न देणारं शेतच शोधलं. IBN लोकमतची टीम मग थेट पोहोचली राठींच्या शेतात. पण तिथं पोहोचल्यावर वेगळीच माहिती कळाली. त्याच्या फक्त 3च नोजल उड असते. ते शेत कोणाच्या नावावर त्याच्या नावावर होतं आतापर्यंत. आता या वर्षी बदललं असेल तर काय माहिती. तुम्हाला 2 मिनिटात समजतं. त्याचं घटना यशोदाबाई प्रेम सुखदास राठी. 7 एकराला 10 गुंठे कमी येते. तरी मग 400 क्विंटल तूर पण तूर ते 3 एकरातच होती ना. किती पेरा गेला ते तेवढ्यात तसे 3 एकर बस 3 किंवा 3.5 लिमिट. हरभरा असतं मोठं पण या भागामध्ये 5 क्विंटलच्या वर पिकत नाही. अशा पद्धतीच्या शेतामध्ये केवळ पूर्ण 7 एकर पण हे शेत नाही खरं तर. आणि या शेतामध्ये 250 ते 400 क्विंटल तूर विकल्या जाऊ शकते का, हा मोठा प्रश्न आहे. या बाजूला सुद्धा जास्त काही फारसं या शेतामध्ये पाहायला मिळत नाही. तण मोठ्या प्रमाणावर आहे. आणि संयुक्त पीक जर घेतल्यानंतर आपल्याला माहिती आहे अनेक शेतकरी या शेतामध्ये काम करतात. शेतकऱ्यांना माहिती आहे सर्वसाधारणपणे जर का पीक घेतलं आणि पाणी जर का चांगलं असलं तरी जास्तीत जास्त 5 ते 7 क्विंटल तूर प्रति एकरामध्ये घेतलं जाऊ शकते. राठी मंडळीनं तूर विकली 477 क्विंटल. जमीन दाखवली 10 एकर. म्हणजे एकरी तुरीचं उत्पन्न झालं 47 क्विंटल. इतकं विक्रमी उत्पन्न घेऊनही नाफेड म्हणा, सरकार म्हणा, कुणाचंही या आधुनिक शेतकऱ्याकडे लक्ष गेलं नाही. इतकं विक्रमी उत्पन्न घेता येईल का म्हणून तंत्रज्ञांचंही मत जाणून घेतलं. तुरीचे उत्पादन कोरडवाहू परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत येते आहे. 474 क्विंटल तूर एकाच कुटुंबातून विकल्या जाते आणि नाफेड दखलही घेत नाही. आणि जाब विचारल्यावर तेच ठरलेलं उत्तर. सर ते चौकशीत होईल किंवा ज्याचा माल नाही त्याचा आवक नोंद पारदर्शकतेच्या मुद्द्यावर जर आपण बोललो तर त्यामुळे जे त्या लिस्टमध्ये मग आता ते चौकशीच्या साठी मी मॅटर टाकलेला आहे. DDR साहेबांना विनंती केली. मुख्यमंत्री म्हणतायत तूर खरेदीत 400 कोटींचा घोटाळा झाला. पण निलेश राठींचं प्रातिनिधिक उदाहरण बघता हा घोटाळा कितीतरी मोठा वाटतोय. नाफेडचे अधिकारी, गलेलठ्ठ व्यापारी तुरीच्या धंद्यात उखळ पांढरं करून घेत आहेत. प्रफुल्ल खंडारे, IBN लोकमत, शेगाव. तुरीचा प्रश्न राज्यात किती गंभीर झालाय आपण पाहतोय. आणि याच प्रश्नाच्या अनुषंगाने आपण काही प्रश्नांवर चर्चा करतोय. त्यावर नजर टाकूयात. लुटणाऱ्या व्यापारी आणि नाफेड विरोधात फौजदारी गुन्हा का दाखल व्हायला नको. त्याचबरोबर ठिकठिकाणच्या तूर घोटाळे बहाद्दरांना अद्दल नेमकी कशी घडवली जाणार
आणि तिसरा प्रश्न असणार आहे शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या तुरीचा नेमका वाली कोण? याच प्रश्नांवरती आपण बेधडक मध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील आहेत, त्याचबरोबर कोजेन्सिस न्यूज एजन्सीचे कमोडिटी मार्केट एक्सपर्ट श्रीकांत कुवळेकर आपल्या सोबत आहेत, तर शिवसेनेचे आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील हे नाशिकहून आपल्या बरोबर आलेले आहेत, तर भाजपचे नेते पाशा पटेल हे पुण्याच्या स्टुडिओतनं आपल्या सोबत आहेत। सुरुवात आपण पंजाबराव पाटील यांच्यापासून करूयात। पाटील साहेब, आपण पाहतो आज तुम्ही तुरीचं आंदोलन सुद्धा केलं, राज्यात अत्यंत तुरीची गंभीर परिस्थिती पाहायला मिळतेय। आज सरकारनं युद्ध पातळीवरती काम केलं जाईल, तूर खरेदी केली जाईल ही घोषणा जरी केलेली असली तरी गेल्या 10 दिवसांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। नाही, सरकारचं आतापर्यंत धोरण पाहता अतिशय चुकीच्या पद्धतीची धोरणं अवलंबल्यामुळे आज शेतकऱ्यांच्यावर ही वेळ आलेली आहे। अतिशय मोठा घोटाळा या ठिकाणी या राज्यात आज तुरीच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेला आहे आणि याच्यासाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न सोलापूरमध्ये असेल, पाठीमागच्या काळामध्ये लातूरमध्ये असेल आम्ही केला होता, परंतु स्थानिक पातळीवर प्रयत्न करून सुद्धा यासाठी दाद मिळाली नाही। या कारणानं आज आम्ही मंत्रालयासमोर बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक मोठं तीव्र आंदोलन केलं, परंतु याच्याही पुढे जाऊन अजून मोठं आंदोलन करावं लागेल आणि याच्यासाठी कुठलीही आम्हाला शक्ती लावावी लागली तरी सुद्धा आम्ही लावायला तयार आहे। अशा पद्धतीचं आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। यात राजकारण करण्याची काही गरज नाही, परंतु सरकारचं धोरणच आज इतक्या मोठ्या प्रमाणात चुकीचं चाललंय की शेतकऱ्यांना न्याय द्यायचा नाही, एका बाजूला व्यापाऱ्यांचं हित बघायचं, त्या ठिकाणी मोठमोठ्या नाफेडच्या अधिकाऱ्यांचं हित बघायचं। अधिकाऱ्यांनी खूप यात मालामाल केलं, व्यापाऱ्यांनी यात चुकीच्या पद्धतीने पैसा कमवला आणि याला सरकार पाठीशी घालते असंच या आज म्हणावं लागेल। पाठीशी घालतंय असं तुम्ही म्हणताय। डॉक्टर जयप्रकाश मुंदडा सुद्धा आहेत, शिवसेनेनं आता सरकार विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शिवसेना जातीये। पण मुंदडा साहेब, आपण पाहिलं गेल्या 15 दिवसामध्ये कधी बारदाना नव्हती, कधी हमाल नव्हते, म्हणून तूर खरेदी वारंवार बंद पडली। या सगळ्यावरती आवाज उठवण्याची आवश्यकता आहे, आंदोलन करण्याची आवश्यकता आहे असं सेनेला वाटलं नाही का? शिवसेना नेहमीच शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे। आदरणीय उद्धव साहेबांचं नेहमी सांगणंच आहे की शेतकऱ्याला जिथं जिथं अडचण येईल त्या त्या ठिकाणी शिवसेना ही खंबीरपणे उभी राहणार आहे। तुरीच्या बाबतीत आपल्याला सांगायचं झालं तर मागेच अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनामध्ये शिवसेनेच्या लोकांनी याबाबत सभागृहामध्ये सुद्धा आवाज उठवला होता। बारदाण्याची कमी पडल्यानंतर ज्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बारदाना आणण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली, काही दिवसापर्यंत वाट पाहिल्यानंतर परत आम्ही सभागृहामध्ये आवाज उठवला की बारदाण्यामुळे तुरीची खरेदी बंद आहे। आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की तुरीची खरेदी जानेवारी 13 ते 15च्या दरम्यान सुरू झाली, म्हणजे जवळजवळ 3-3.5 महिने आज झालेले आहेत। या 3.5 महिन्यामध्ये बारदाना नसल्यामुळं जवळजवळ 1.5 महिना तुरीची खरेदी बंद होती। जर बारदाना वेळेवर मिळाला असता तर मला वाटतं की तुरीची खरेदी बंद राहिली नसती आणि आज शेतकऱ्याला सुद्धा दिलासा मिळाला असता। बरोबर आहे, पण दरम्यानच्या काळामध्ये शेतकरी नाडला गेला, पण ही कुठेतरी सरकारची मिसमॅनेजमेंट झाली, त्यामुळे शेतकरी नडला गेला आणि सरकारचं मिसमॅनेजमेंट तुम्ही मान्य करताय। शिवसेना सत्तेतला भाग आहे, कधी विरोधात कधी सत्तेत आवाज उठवत असली तरी सत्तेसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी शिवसेनेनं काहीसा उशिरा का असेना आवाज उठवला। मला पाशा पटेल यांच्याकडे जायचंय। पाशा पटेल, 2 मिनिट येते तुमच्याकडे। पाशा पटेल, तुम्ही शेतकऱ्यांसाठी नेहमीच आंदोलनं करत आलेला आहात, पण आता तुम्ही सत्तेत आहात, शेतकरी नाडला गेला, जो छोटा शेतकरी आहे तो नाडला गेला, हे तुम्ही मान्य करताय का? पाशा पटेल, आवाज येतोय तुम्हाला? नाही, आपण सरकारने या संदर्भामध्ये काय काय प्रयत्न केलेत हे पहिलं समजून घेणं गरजेचं आहे। एक तर गोष्ट अशी झालेली आहे की 2 लाख क्विंटल हा मला आवाज येतोय, माझा येतो का? माझा येतो? बोला 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 बोला। हॅलो, माझा आवाज ऐकू येतो का? माझा बोला पाशा पटेल जी, माझा आवाज ऐकू येतो का? माझा हॅलो, माझा आवाज ऐकू येते का? पाशा पटेल जी बोला आपण। हॅलो हॅलो, बोलू का? बोलू का? बोलू का? हॅलो, बोलू का? बोला पाशा पटेल जी आपण।
हा, तर आता राज्य सरकारने या संदर्भामध्ये अशा परिस्थितीमध्ये काय काय प्रयत्न केलेले हे बघणं आजच्या दृष्टीनं हे बघणं महत्त्वाचं आहे. आता जी परिस्थिती तयार झालेली आहे, आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आता खरेदी केंद्रावर जी तूर येऊन पडलेली आहे ती 100% आम्ही खरेदी करणार आहे. आता त्याच्याही पुढचं जाऊन एक मोठी परिस्थिती अशी तयार झालेली आहे की आता ही तूर ठेवायची कुठे आहे असा सगळ्यात मोठा प्रश्न राज्यासमोर तयार झालेला आहे. आणि म्हणून राज्य सरकारने आता नवीन नवीन गोष्टी तपासून पाहायला सुरुवात केली आहेत की देशामध्ये कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आपल्याला तूर पाठवता येते ह्याचा अभ्यास सुरू झालेला आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या 29 तारखेला राज्य सरकारने केंद्र सरकार एक प्रस्ताव पाठवलेला आहे की 2007च्या नंतर आपल्या देशातली तूर निर्यात बंदी म्हणजे डाळ निर्यात बंदी झालेली होती ती आता निर्यात बंदी आपल्याला सुरू करायची, आम्ही ती सुरू करायला तयार आहे. याही संदर्भामध्ये केंद्र सरकारशी पत्रव्यवहार झालेला आहे. त्याच्यानंतर अन्न सुरक्षा योजनेमध्ये आजपर्यंत ज्वारी, भात आणि गहू या 3च गोष्टी खरेदी केल्या जात होत्या. आता राज्य सरकारच्या वतीने एक प्रयत्न असा सुरू करण्यात आलेला आहे की आता अन्न सुरक्षा योजनेमध्ये या 3 वस्तू ज्या खरेदी केल्या जातात त्या पद्धतीने डाळीच्या वस्तू सुद्धा आम्ही खरेदी करू अशा पद्धतीचं प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठवायचं काम माननीय मंत्री सुभाष देशमुख यांनी केलेलं आहे. आतापर्यंत 41 लाख क्विंटल तूर खरेदी झालेली आहे आणि जवळपास 10 ते 12 लाख क्विंटल बाजारामध्ये शिल्लक आहे. ती जेवढी ह्याच्यामध्ये येऊन पडलेली आहे खरेदी केंद्राच्या समोर ती सगळीच्या सगळी खरेदी करण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. एवढं आतापर्यंत राज्य सरकारने या संदर्भामध्ये प्रयत्न केलेले आहेत अशी सध्याची परिस्थिती आहे. राज्य सरकारनं प्रयत्न केले आपण सांगताय, आता पावलं उचलली, पण दरम्यानच्या काळामध्ये शेतकरी मात्र नाडला गेला. या सगळ्या परिस्थितीला, या मिसमॅनेजमेंटला धोरण म्हणून आपली जबाबदारी आहे की नाही? नाही, अंदाज चुकलेलं हे कबूल केलं ना, ह्याच्याबद्दल काही दुमतच नाही. खरं तर पहिल्यांदा फक्त 10 लाख क्विंटल खरेदी होईल असं वाटलं, पुन्हा 15, पुन्हा 20, 25, 30, आता ती 41 झालेली आहे. अजून ती काही संपतच नाही. म्हणजे 41 तर झालेली आहे आणि पुन्हा 10 ते 12 लाख क्विंटल अजून ती शिल्लक आहे. त्याच्यामुळे अंदाज चुकलेला ह्याच्याबद्दल काही विचार करायचं काही कारणच नाही. चुकलेलं आहे, अंदाज चुकलेलं आहे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे का, तर पिकलंय भरपूर पिकलेलं आहे त्याच्यामुळे अंदाज चुकलाय आपण मान्य करताय. श्रीकांत कुवळेकर आहेत, कमोडिटी मार्केटचे एक्सपर्ट आहेत. सर, आपण पाहतो प्रत्येक वेळेला एक धोरण म्हणून असलं पाहिजे सरकारचं. पिकांच्या उत्पन्नाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक कृषी विद्यापीठ आहे, पण या सगळ्याचं एक मिसमॅनेजमेंट झालंय. नाफेडचे अधिकारी सुद्धा यामध्ये काळवेर करतात असं मानलं जात आहे. काय नेमका हा सावळा गोंधळ आहे आणि जबाबदारी निश्चित करायची तर कुणावरती, सोल्युशन काय? हे जे संकट निर्माण झालं याबद्दल काही दुमतच नाहीये. हे संकट निश्चितपणे मोठं आहे, परंतु या संकटाची व्याप्ती किती याच्याबद्दल आपण थोडंसं विचार केला पाहिजे. मग याच्यासाठी मागणी आणि पुरवठ्याचा जर गणित विचार केला तर हे संकटाची व्याप्ती आज इथेच असं नाही झालंय. आज आंध्र प्रदेश किंवा तेलंगणामध्ये मिरचीची झालेली आहे. महाराष्ट्राचा यापुढचा प्रश्न हळदीचा निर्माण होणार आहे. तर आज हे जे ग्लोबल इंटिग्रेशन झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता अशा प्रकारे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कृषी मालावर संकट येणार. तर हे आपली ह्याची तयारीच ठेवली पाहिजे. प्रश्न राहतो कुठे, नियोजनाचा. आता तुरीमधलं संकट ह्याचे आपण गेल्या 8 किंवा 10 दिवसात प्रचंड चर्चा, सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा चालू आहे. तर हे जे संकट आहे हे आज आलंय का? ह्या संकटाची माहिती आपल्याकडे सप्टेंबरपासून होती. म्हणजे जेव्हा खरीपाची पेरणी पूर्ण झाली तेव्हा आपल्याला त्याचं जे एकरेज बघितलं तर तेव्हाच आपल्याला लक्षात आलं होतं की तुरीचं संकट हे पुढे आहे. मग तुमच्याकडे 4 महिने पूर्ण पडले होते की या संकटाचं नियोजन कसं करायचं. म्हणजे 10 निश्चितपणे आहे, त्याच्यापेक्षा कमी करता आली असती. आताही असं होतं, चर्चा इतकी अति होते चालली आहे आणि
राज्यापुढील फक्त तो एकच प्रश्न असल्याप्रमाणे चर्चा होत चालली आहे. एकच प्रश्न नाही, तो प्रश्न अत्यंत गंभीर प्रश्न. शेतकरी पिकवलेली डाळ नाफेडचे अधिकारी खरेदी करत नाही म्हणून वणवण फिरतो आणि म्हणून या विषयाची चर्चा आपल्याला करावी लागते. आणि नानासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण घेणार आहोत आणि बेधडक मध्ये ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तूर खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याची कबुली स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आपल्या सोबत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. नानासाहेब पाटील, काय सांगाल? कारण नाफेड ही खरं तर नोडल एजन्सी आहे या सगळ्या व्यवहारांसाठी, त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर आता शोधून शोधून कारवाई करायला हवी असं आपल्याला वाटतं का? मॅडम, तुम्ही जो आज प्रश्न घेतलेला आहे, बरं झालं मला आमंत्रण दिलं, कारण बरेच गैरसमज याच्यातून निर्माण होत असतात. तुम्ही स्वतः कबूल केलं आणि मागच्या एपिसोडमध्ये मी उपस्थित होतो त्यावेळेस हे सांगितलं होतं का नाफेड ही एजन्सी म्हणून काम करते. ही जी स्कीम तूर खरेदीची चालू होती ती PSA प्राइस स्टॅबिलायझेशन फंडच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून फूड अँड कंझ्युमर मिनिस्ट्रीच्या डिपार्टमेंट मार्फत ही खरेदी चालू होती. त्याला नाफेडला एजन्सी म्हणून काम केलं होतं. सेंट्रल लेवलच्या 3 एजन्सीज नाफेड, SFAC आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्या 3 एजन्सी आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ मार्केटिंग फेडरेशन असं संयुक्तिकरित्या ही खरेदी चालू होती 300 केंद्रावर. आणि नाफेडची जी बदनामी होती तेवढ्याकरता फक्त मॅडम मी तुम्हाला एक सांगतो, आत्तापर्यंतचा महाराष्ट्रातला 41 लाखाची जी तूर खरेदी झाली, 41 लाख क्विंटलची जी खरेदी झाली आहे त्यापैकी नाफेडनी स्वतः फक्त 3,10,000 क्विंटलची खरेदी केली आहे. आणि याच्यावर वेगवेगळ्या स्तरावर कार्यवाही अपेक्षित असते. केंद्र सरकारची एजन्सी, राज्य सरकारची एजन्सी, जिल्हा स्तरावर याच्याशी संबंधित असलेले DMO फेडरेशनचे अधिकारी अशा पद्धतीने असतात. आणि जो भ्रष्टाचार झालेला आहे हा कधी कुणी मान्य करणार नाही, म्हणजे कोणालाही सहन होणार नाही. त्याचं डिटेक्ट व्हायलाच पाहिजे. आणि तुम्ही जे आत्ता जे ताजं उदाहरण दिलं 6 एकरामध्ये 374 क्विंटल तूर, हे असे जे फरक आहेत ते तुम्हाला लगेच डिटेक्ट होतील. सरकारने निपक्षपातीपणे या सगळ्या घोटाळ्याची चौकशी केली पाहिजे. कारण रूट लेवलला जी सोसायटी काम करत असते ती कुठेतरी फेडरेशनची टायप तिचं असतं किंवा नाफेडची टायप असतं किंवा SFACची टायप असतं. शेवटी रूट लेवलला जी एजन्सी काम करते त्याच्यावर काम करणारे माणसं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे जिल्ह्यातले DMO आणि फेडरेशन किंवा नाफेड अशी ही साखळी असते. त्याच्यामुळे याला कोणाला एकाला जबाबदार धरण्यापेक्षा जिथं जिथं असे काही अवास्तव प्रकार घडले आहे त्याची चौकशी केली पाहिजे. मी नाफेडचा डायरेक्टर असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जेव्हा वाद व्हायचे तेव्हा त्या पत्रकारांचे मला फोन यायचे, तिथल्या सोसायटीच्या अधिकाऱ्यांचे फोन यायचे. ते सगळेचे सगळे रिपोर्ट मी नाफेड हेड ऑफिसला पाठवले होते आणि त्याच्याप्रमाणे त्यांचा अधिकारी येऊन चौकशीसुद्धा करून गेलेला आहे. आणि त्याच्यात अजून निष्पन्न काय झालं माझ्यापर्यंत रिपोर्ट नाही आला. पण तुम्ही जसं आत्ता सांगितलं ते मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं. पण नाफेडच्या चेअरमननी याच्यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कार्यवाही करायचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या नानासाहेब पाटील ही तुमची भूमिका स्वागतार्ह आहे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे या बाजूने आपण आहात. 15 जिल्ह्यांमध्ये साधारण 300 तुरीची केंद्र आहेत आणि नाफेड ही नोडल एजन्सी आहे. मग महाराष्ट्र फेडरेशन असेल, विदर्भ फेडरेशन असेल, SFAC असेल, या सगळ्या एजन्सींनी भ्रष्टाचार केला असण्याची शक्यता वाटते. हे तुम्हाला नमूद करायचं आहे का? पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, हे सगळं घडत असताना एक नोडल एजन्सी म्हणून आपण सुद्धा जबाबदारीनं या प्रश्नाला वाचा फोडायला हवी होती असं आपल्याला वाटत नाही का? मागच्या महिन्यात मीटिंग झाली तेव्हापासून हा वाद चालू आहे. मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा मी हा प्रस्ताव नाफेडच्या मीटिंगमध्ये मांडला. त्याच्यानंतर अधिकारी चौकशीला आले आणि लेटेस्ट आता कालची 26 तारखेला मीटिंग झाली त्यावेळेस सुद्धा मी मीटिंगमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. आणि तो त्यावेळेसच चेअरमन साहेबांनी सांगितलं होतं का मला इन्क्वायरी रिपोर्ट मिळू द्या, मी त्याच्यावर निर्णय घेतो.
म्हणजे याचा मी फॉलोअप घेतोय. आता याच्यामध्ये मला नाफेडला क्लीन चिट द्यायची का फेडरेशनला जाळ्यात पकडायचं असा विषय नाही. मी तुम्हाला सांगितलं ही जी सिक्वेन्स ज्या पद्धतीने काम होतं, नेमका फ्रॉड कुठे झालेला आहे. आता मला एका औरंगाबादच्या पत्रकाराने डायरेक्ट DMOचं आणि तहसीलदारचं नाव घेऊन कंप्लेंट केली होती. आता याच्यामध्ये संस्था का फ्रॉड करतायत का अधिकारी आपल्या पदाचा, इतर अधिकारी सुद्धा आपल्या पदाचा दुरुपयोग करताय, हे शोध घेणं गरजेचं आहे. आणि असे जर प्रकार झाले असेल तर त्याचं समर्थन कुणीच करू नये किंवा केलंही जाणार नाही. बरोबर आहे, समर्थन होऊ नये अशी भावना आपण व्यक्त करतायत. आपल्यासोबत जयप्रकाश मुंदडा सुद्धा आहेत. शिवसेनेनं आवाज उठवायला सुरुवात तर केली आहे. आता नानासाहेब पाटील म्हणाले जसं नाफेडला बदनाम केलं जातं, महाराष्ट्र फेडरेशन असेल, विदर्भ फेडरेशन असेल, SFAC असेल, मग या सगळ्यामध्ये नेमकी जबाबदारी निश्चित कोणावरती केली जाणार आणि या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत यासाठी एक सत्तेतले सहकारी पक्ष म्हणून आपली काय भूमिका असणार? सुरुवातीला मी जी चर्चा करतो त्यावेळेस आपण विचारलं की आपण सत्तेमध्ये आहात. आम्ही जरी सत्तेमध्ये असलो तरी आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नेहमीच शेतकऱ्याच्या ज्या ज्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात आता काय करायचं त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे असतो. आताही या तूर खरेदीमध्ये ज्यांनी काही भ्रष्टाचार केला असेल, घोटाळा झाला असेल तर त्यांच्यावर फौजदारी कारवाया शासनाने केल्याच पाहिजे, याच्याबद्दल आम्ही नेहमीच आग्रही राहूत. बरोबर आहे, कारवाया केल्या पाहिजेत. आपल्यासोबत पंजाबराव सुद्धा आहेत. शेतकऱ्यांसाठी तुम्ही आंदोलन करतायत, नाफेड म्हणतेय की एजन्सीजनी भ्रष्टाचार केला असण्याची शक्यता आहे, जयप्रकाशजी म्हणतायत की कारवाई झाली पाहिजे. पण हे सगळं जे दुष्टचक्र आहे ते शेतकऱ्याच्या मागे सतत सुरू असतं, कधी तुरीच्या निमित्तानं, कधी कपाशीच्या निमित्तानं, कधी कांद्याच्या निमित्तानं. आज पाशा पटेल साहेब आहेत आपल्याबरोबर आणि त्यांनी आता सांगितलं की अभ्यास चालू आहे. अभ्यास किती दिवस अजून सरकार करणार आहे हा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या पुढे निर्माण झालेला आहे की अजून 5 वर्ष तुम्ही अभ्यासच करणार आहात का? तुमची एवढी मोठी यंत्रणा आहे, तुमच्याकडे कृषी विभागाचे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांच्या मार्फत तुम्हाला माहिती होतं की या राज्यात किती तूर निर्माण होणार आहे. ही सगळं माहिती असून सुद्धा सरकारनं कुठलीही उपाययोजना केली नाही. आणि आज जे सांगायचं चाललंय की आमचा अभ्यास चालू आहे किंवा आमच्याकडे गोडाऊन उपलब्ध नाही, आमची चूक झाली, आज शेतकरी मरायला लागलाय आणि अशा वेळेला तुम्ही हा अभ्यास करायचा वेळ राहिलेली नाही. आणि आज शेतकऱ्याला खरोखर ठोस भूमिका सरकारने घ्यायला पाहिजे होती. पाशा पटेल साहेब, तुम्ही सरकारची बाजू मांडलीत, परंतु तुम्ही शेतकऱ्यांचे नेता आहात, तुम्हाला नेतं शेतकऱ्यांनी केलेलं आहे, तुम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने बोलला पाहिजे, तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकरी नेते आहात, तुम्ही सरकारची बाजू खोटी मांडू नका ही मी या ठिकाणी मागणी करतो. त्याचबरोबर मुंदडा साहेबांनी सुद्धा भूमिका मांडली की आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने लढतोय, परंतु खऱ्या अर्थाने तुमचा एक पाय सत्तेत आहे आणि दुसरा पाय तुमचा आंदोलनात. हा तोंडी आंदोलन न करण्यापेक्षा शिवसेनेनं आमच्याबरोबर रस्त्यावर उतरावं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायसाठी प्रयत्न करावा अशी मी अपेक्षा यांच्याकडे करतो. आज कुठलीही सरकार शिवसेनेला कुठली किंमत देत नाही आणि तुम्ही विनाकारण त्याच्या नादाला लागलात. हा भाग वेगळा आहे. भाजप सरकार आणि शिवसेनेनं काहीशी उशिरा का असेना आंदोलनात उडी घेतली अशी शेतकऱ्यांची भावना आहे. कारण 22 तारखेला तूर खरेदी बंद झाली होती, आज 2 मे इथपर्यंत आपण आलो आणि प्रसार माध्यमांनी, शेतकरी संघटनांनी हा सगळा प्रश्न लावून धरला. आपण पाशा पटेलांकडे जाऊयात, कारण पाशा पटेलांनी यापूर्वी शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केलेली आहेत. पाशा भाऊ, आपण पाहतोय भ्रष्टाचार झालाय, नाफेड म्हणते की एजन्सीज ज्या प्रत्यक्ष तूर खरेदीचं काम करत होत्या त्यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला असण्याची शक्यता आहे किंवा अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल. पण नेमकी अद्दल कशी घडणार? दरवर्षी हा प्रश्न कधी तुरीच्या निमित्तानं, कपाशीच्या निमित्तानं, कांद्याच्या निमित्तानं कुठच्या ना कुठच्या मार्गाने येत असतो आणि बळीराजा नाडला जातो. कायमचं एकदाचं एक सोल्युशन तरी देऊन टाका. मी पंजाबराव पाटलांना एक गोष्ट विचारू इच्छितो. पंजाबरावजी, तुम्ही बरोबर बोललात की मला शेतकऱ्यांनीच नेता केलेलं आहे, का तर मी शेतकरी असल्यामुळं जे जळतंय ते दिसलं म्हणून बोलत गेलो, नेता झालो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जर का समजा देवेंद्र फडणवीस साहेबाचं हे सरकार नसतं काय आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं इथं जर सरकार असतं आणि सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं अधिक उत्पादन, अतिरिक्त उत्पादन तुरीचं झालेलं आहे, ही तूर खरेदी करा म्हणून किती लोकाला रस्त्यावर यावं लागलं असतं, किती लोक जेलमध्ये गेले असते, किती लोकांच्या पाठी फुटल्या असत्या आणि किती लोक दवाखान्यामध्ये गेले असते. तुम्हाला माहिती आहे
की मी गेली 40 वर्ष आंदोलनातला कार्यकर्ता आहे, की तुम्ही सुद्धा आमच्या मुशीतूनच घडलेलं आहे. पाशा पटेल भाऊ काय झालं असतं किंवा नसतं बोलण्याला काही अर्थ नाही. आता तुम्ही सत्तेत आहात की सत्ताधाऱ्यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचं कसं काय चालू शकतं बरं? नाही 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 नाही, मी काय म्हणलो ऐकून घ्या जरा. आता आमच्या सरकारने सोल्युशन देतो ना, ऐकून घ्या. आमच्या सरकारने आता जे सोल्युशन द्यायचं सुरू केलेलं आहे की 2007 मध्ये निर्यात बंदी, 2007 पासून डाळीची निर्यात बंदी आपल्या देशातल्या सरकारने घेतलेली आहे. आता निर्यात बंदी उठवायचा निर्णय लहान आहे का? दुसरा निर्णय देशातल्या ज्या ज्या राज्यामध्ये तूर लागती त्या राज्यामध्ये पाठवायचा हा पर्याय नाही का? तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अन्न सुरक्षा योजनेमध्ये आजपर्यंत डाळीचा समावेश असायला पाहिजे होता, तो झालेला नाही. ते सुद्धा आपण घ्यायचा प्रयत्न करू लागलो. म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हा निर्णय घ्यायला यशस्वी होतील दिल्लीमध्ये जाऊन. पाशाभाऊ, धोरण म्हणून आपण जे प्रयत्न करता आहात ते स्वागतार्ह आहे, त्याची अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. पण अगदी बेसिक प्रश्न आहे, 22 तारखेपर्यंत ज्यांच्या घरात तूर आहे आणि नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? आता बाजारामध्ये तुरीचे दर वाढवण्यासाठी परिस्थिती तयार झाली तरच सगळ्या शेतकऱ्याचा प्रश्न मिटणार आहे, अन्यथा हा प्रश्न मिटू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तुम्ही आता अतिरिक्त उत्पादन जे झालेलं आहे 25% आसपास सरकार खरेदी करणार आहे. एकूण उत्पादनाच्या 25% राज्य सरकार, केंद्र सरकार सगळे मिळून खरेदी करणार आहेत. आता बाकीचे सगळे पर्याय वापरून बाजारामध्ये तुरीचे दर कसे वाढवता येतील ह्याचा प्रयत्न सर्वार्थाने चालू आहे. आणि तो जर झाला तरच बाकीच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये, म्हणजे उर्वरित शेतकऱ्याच्या घरामध्ये जी तूर आता शिल्लक आहे त्या तुरीला जर दर मिळायचा असेल तर बाजारामध्येच परिस्थिती तयार करणं गरजेचं आहे. आणि ती परिस्थिती तयार करण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करू लागलेलं आहे. ती परिस्थिती तयार व्हावी म्हणजे डाळी महाग होणार असं तुम्हाला म्हणायचंय? एकूण पिकलेल्याच्या 25% अहो असं कसं हो, आता तिकडं महाग झालं म्हणणार आणि इकडं असं म्हणणार, असं म्हणून जमत नाही. मी काय म्हणलं, असं डबल बोलून जमत नसतंय. डबल बोलून कसं जमतंय की आता बाजारामध्ये जे दर पडणार आहेत म्हणजे हमी भावापेक्षा सुद्धा जे कमी भावानी खरेदी खाजगी व्यापारी करू लागलेले आहेत, किंवा ती तरी लूट थांबवण्यासाठी एकमेव पर्याय शिल्लक आहे. तो पर्याय म्हणजे बाजारामध्ये तुरीचे दर कसे वाढतील. म्हणजे कोळेकर साहेबांनी जे सांगितलं मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांताप्रमाणे त्यांनी जी काही गोष्ट सांगितलेली आहे त्याच्यामुळे आता बाजारामध्ये जी तूर आहे ती दुसऱ्या ठिकाणी पाठवून इथं जर थोडा बहुत जर जागा शिल्लक झाली, तुटवडा तयार झाला तरच भाव वाढणार आहे. त्याच्याशिवाय व्यापारी 5000 म्हणजे सरकारच्या धोरणाच्या मिसमॅनेजमेंटचा फटका सर्वसामान्यांना बसला तरच शेतकऱ्याची डाळ उचलता येईल असं काहीसं तुम्ही म्हणतायत. नानासाहेब पाटलांकडे मला जायचंय. नाफेडचे एक संचालक म्हणून या सगळ्या यंत्रणेवर आता नियंत्रण मिळवायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? शेतकऱ्याच्या घरातली तूर जिची नोंद झालेली नाही ती आता सरकार कशी विकत घेणार? मॅडम एक लक्षात घ्या, नाफेडचा पुन्हा पुन्हा उल्लेख होतो. नाफेड ही केंद्र सरकारची एजन्सी म्हणून काम करत होतं आणि त्यांची खरेदी 22 तारखेला संपलेली आहे. केंद्र सरकारने ही तूर खरेदी केली नाही म्हणून राज्य सरकारने, फडणवीस साहेबांनी ही तूर राज्य सरकारमार्फत खरेदी करण्याची ही योजना आखलेली आहे आणि ती आज चालू आहे. ही सगळी खरेदी मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ फेडरेशन यांच्या मार्फत आता खरेदी होणार आहे. म्हणजे नोंद ज्यांनी 22 तारखेपर्यंत केली नसेल त्यांची पण डाळ खरेदी होईल असं तुम्ही म्हणताय का? शेतकऱ्यांनी नोंदवलं नाही. 22 हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो. मॅडम एक वाक्यात या गोष्टीचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही,
फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे ज्यांच्या नोंदी झाल्या आहे, ज्यांचे पंचनामे झाले, ती तूर आम्ही लगेच खरेदी करू. आता साधारणतः याचं एस्टिमेट मी अधिकाऱ्यांशी बोललो, 8 ते 10 लाख मेट्रिक क्विंटल तूर नोंदणीकृत दिसते. आणि मग याच्या व्यतिरिक्त 2 लाख 3 लाख किती शिल्लक राहते त्याचा अंदाज अजून यायचा आहे. तुम्ही पण ज्या भाषेत बोलताय का माझ्या घरात किती तूर आहे त्याचा अंदाज कोणालाच नाहीये. त्याच्यामुळे जसं सुरुवातीच्या खरेदीला 3दा मुदतवाढ मिळाली, केंद्र सरकारने नाकारल्यानंतर राज्य सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, त्याच पद्धतीने नोंदणीकृत केंद्रावरचे आजची ही खरेदी आटोपल्यानंतर उरलेली तूर किती याचा अंदाज घेऊन शासन निर्णय घेईल ना. म्हणजे वाट बघावी लागणार आहे, पण आज त्याच्यावर धोरण म्हणून काहीही निर्णय नाही. कुवळेकरजी, आपल्या चर्चा या साधारणपणे आता बघितली तर बरेच जणांचे बोलणं त्याच्याप्रमाणे असं की ज्या 5 लाख टन तूर याच्या खरेदीबद्दलच आपली चर्चा सारखी केंद्रित होत राहिली आहे. त्याबद्दल त्याच्या व्यतिरिक्त राहिलेली जी 37 लाख टन तूर आहे तो मोठा प्रॉब्लेम सर्वात तिथे आहे, तर त्याच्याबद्दल कोण बोलत नाहीये. तर शेवटी हा प्रॉब्लेम निर्माण कशाने झाला आहे की शेतकऱ्यांना तर पैसा हवा असतो, जेव्हा त्यांच्या हातात तूर हातात येते तेव्हा त्यांना जो पैसा हवा असतो तो त्यावेळेला ते विकायला जातात. मग त्यावेळेला आता हे जे वातावरण निर्माण झालंय, अतिपुरवठा झालाय, अति उत्पादन झालंय, त्यामुळे व्यापारी त्याला अडवून ते भाव खाली पाडले गेलेले आहेत. आता शेवटी काय शेतकऱ्याला पैसा हवाय, तर तुमच्याकडे एक साधं सोल्युशन आहे की शेतकऱ्यांना पैसा हवा असेल तर त्यांना तुम्ही राज्य सरकार एखाद्या वित्तीय संस्थांच्या मार्फत एक करार करून, सामंजस्य करार करून तुम्ही जर निधी उपलब्ध करून दिला तर आणि शेतकऱ्यांना त्यांचा जो तूर जेवढे आणतील त्या तुरीच्या अगेन्स्ट त्यांना तुम्ही कर्ज द्या. आणि ते कर्ज कसं द्या, मग त्याच्यासाठी इंटरेस्ट सबसिडी द्या किंवा इंटरेस्ट सबसिडीही देऊ नका. या क्षणाला शेतकऱ्याला जो पैसा हवाय तो पैसा उपलब्ध करून द्या. त्याची तूर तुम्ही घ्या आणि ती तूर तुम्ही तुमच्याकडे ठेवा तारण म्हणून. अजून मी 100% सांगतो की दिवाळीच्या अगोदर हा तुरीचा भाव आज जो 3800 आहे तो 7000च्या दरम्यान जाणार आहे. तर त्यावेळेला हीच तूर तुम्ही विका, याच्यामध्ये तुम्ही लोन तुमचं कापून घ्या आणि उरलेला पैसा शेतकऱ्याला. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवरही ताण येणार नाही, तुमच्या गोदामांनाही चांगला धंदा मिळेल. सगळं ही विन विन सिच्युएशन आहे. आणि सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांना आत्ता पैसा मिळेल, त्याच्यामध्ये कदाचित इंटरेस्ट फ्री लोनही देता येईल. बरोबर, म्हणजे हा सर्वात मोठा व्यवहार्य तोडगा आहे. बरोबर. एक मिनिट, आपण नानासाहेब पाटलांकडे जाऊयात. येते सर मी तुमच्याकडे. व्यवहार्य तोडगा आता जसं कुवळेकर जरांनी सांगितलं तो प्रॅक्टिकली सरकार का राबवू शकत नाही आणि म्हणूनच शेतकरी लवकर पैसा मिळावा म्हणून पडेल किमतीत कवडी मोल भावानं व्यापाऱ्यांना आपली तूर देत असतो. एक धोरण म्हणूनच काहीतरी आता कठोर आणि कडक अशी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही का नानासाहेब? मॅडम, आता कुळेकर साहेबांनी जी योजना सांगितली ती प्रत्यक्षात राज्य सरकारची चालू आहे. कारण वकार महामंडळामध्ये तुम्ही जर तुमचं धान्य ठेवलं पणन महामंडळामार्फत त्याला फक्त 6% व्याजदराने त्याच्यावर कर्ज मिळतं आणि त्यांनी जर 6 महिन्याच्या आत जर विकली तर त्याला 3% रिबेटही मिळतो. म्हणजे आज पणन महामंडळाच्या योजनेप्रमाणे 3% व्याजदराने त्याला त्या मालावर कर्ज मिळू शकतं. ही वस्तुस्थिती आहे. ही काही नवीन योजना नाही, ही चालू आहे. पण प्रकार याला शेतकरी रिस्पॉन्स देतील का? कारण तुरीचं उत्पादन एवढं झालेलं आहे. आज जर तूर 3500 रुपये, नानासाहेब आपण योजना सुरू आहे असं सांगता, तूर घेऊन जर शेतकरी आला एखाद्या केंद्रावर, नाही तर माझा प्रश्न समजून घ्या ना, केंद्रावर आला तर त्याला लगेच पैसे मिळत नाही, 3000 रुपये विकल्या गेली तर व्याजाचा तोटा कुणी घ्यायचा? म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या घामाचा दाम मिळाला पाहिजे, याबद्दल काही धोरण नाहीये का नानासाहेब? अहो मॅडम, याच्याकरता एकच सरकारचं धोरण आहे. सबस्टिट्यूट धोरण कामाचे नसतात. सरकारची जी खरेदी राहते ती PSS किंवा PSF म्हणजे प्राइस सपोर्ट स्कीम खाली खरेदी करणं किंवा प्राइस स्टॅबिलिटी स्कीम खाली खरेदी करणं हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय येतो. पण दुर्दैवाने त्याचे लिटरेचर जर तुम्ही बघितले तर माझ्याजवळ प्राइस सपोर्ट स्कीमचा म्हटलेला रिपोर्ट आहे केंद्र सरकारचा आणि ते काय म्हणतात, नेसेसिटी फॉर फ्रेमिंग ऑफ द PSS गाईडलाईन. म्हणजे स्कीम तयार आहे पण गाईडलाईन त्याला काही नाही. PSF
नानासाहेब ऐका ना, माझा सोपा आणि साधा प्रश्न आहे. शेतकरी तूर घेऊन विक्री केंद्रावर येतो, त्याला पैसे मिळत नाही. अगदी साधा प्रश्न आहे. ते खरेदी करायला तयार नाही. वास्तविक ह्या योजना केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांकरता असताना ज्या खात्यामार्फत राबवल्या जात्या त्याच्यातली सगळ्यात मोठी त्रुटी याच्यात आहे. हा भ्रष्टाचार तर सेकंडरी भाग आहे, पण 22 तारखेला खरेदी बंद का होते? शेतकऱ्यांचा शेवटचा दाणा असेपर्यंत जर या स्कीम प्राइस स्टॅबिलायझेशन फंड खाली खरेदी करायची असेल तर ते बंद करण्याचं काहीच कारण नव्हतं. मग हे सरकारचं, राज्य सरकारचं धोरण चुकलंय. ज्या काही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या स्कीम्स आहे त्या अपूर्ण अवस्थेत आहे, त्याच्यामुळे हे घेतंय. आता खरेदी करायचं, शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा, ती खरेदी करण्याची ऑर्डर कोण देतं? पासवान साहेब, जे फूड अँड कंझ्युमर मिनिस्ट्रीचे मिनिस्टर आहे. ते ग्राहकांचं हित अगोदर बघतात, मग उत्पादकांचं शेतकऱ्याचं हित बघतात. तुम्ही केंद्र सरकारची बाजू म्हणताय, वस्तुस्थिती अशी आहे, शेतकरी आपली तूर घेऊन तूर विक्री केंद्रावर जातो, त्याला भाव मिळत नाही. ही वस्तुस्थिती नाही का मुंदडा साहेब? आजही मार्केट कमिटीमध्ये जर शेतकऱ्याचा माल आला तर मालावर तारण म्हणजे माल तारण ठेवून पैसा मार्केट कमिटी देत असते 6% व्याजाने, जसं नानासाहेबांनी सांगितलं. आज जरी शेतकरी मार्केट कमिटीमध्ये आला आणि त्यांनी ठरवलं की मार्केट कमिटीमध्ये तूर ठेवून मला पैसे घ्यायचेत, तरी ती स्कीम चालू आहे. त्या स्कीम प्रमाणे मी तर म्हणतो आता पुढे जी तूर शिल्लक राहिलेली आहे ती समजा विकत नाही घेतली आणि तारण ठेवून जरी शेतकऱ्याला पैसे दिले, हे पहिलं 6% व्याजाने पैसे देत होते मार्केट कमिटी. यावेळेस सरकारनं त्याच्यामध्ये सवलत देऊन त्यांनी कमीत कमी व्याजदर लावावा आणि 6 महिन्यापर्यंत त्यांची तूर तारण म्हणून ठेवावी. 6 महिन्यानंतर समजा भाव नाही मिळाले तर तोपर्यंत शासनाने ही व्यवस्था केली पाहिजे. एक तर केंद्राकडे विनंती करून केंद्राने बफर स्टॉक, जसं साखरेचा मागच्या काळामध्ये बफर स्टॉक केला होता, त्या पद्धतीनं तुरीचा सुद्धा बफर स्टॉक तुम्ही सोल्युशन सांगताय मुंदडा साहेब. आपण पाशा पटेलांकडे जाऊ. पाशा पटेल साहेब, आपण पाहिलं नाना साहेबांनी पण काही काय नेमका गोंधळ आहे तो सांगितला. मला एक अत्यंत साधा प्रश्न विचारायचा आहे. या सगळ्या गोंधळामध्ये म्हणजे केंद्र सरकार नाफेडचे प्रतिनिधी एजन्सीजला जबाबदार धरतात, राज्याचे मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचार 400 कोटींपर्यंत झाला असण्याची शक्यता वर्तवतात, पण या सगळ्याच्या केंद्रबिंदूस्थानी असलेला शेतकरी मात्र कारण नसताना भरडला जातोय. त्या प्रश्नावरती एक प्रॅक्टिकल सोल्युशन म्हणून, शेतकऱ्यांचा नेता म्हणून तुम्हाला खरंच काही वाटत नाही का की ठोस अशी पावलं उचलली गेली पाहिजे, ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना अद्दल घडली पाहिजे आणि पुढे असं होणार नाही याची एक रूपरेषा आखली गेली पाहिजे? पाशा पटेलजी. कसं आहे मॅडम, मी आता सत्तेमध्ये आहे. सत्तेमध्ये जरी असलो तर मी शेतकरी नेता आहे. ज्या दिवसापासून तुरीचे प्रश्न तयार झालेले ते वेळोवेळी आम्ही आमचे मंत्री सुभाष देशमुख साहेब यांना ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत आहेत, दोघांनाही या परिस्थितीची आम्ही कल्पना दिली. आम्हाला जे जे प्रश्न वाटतात ते, आणि त्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांनी आमची दखल घेतली. बारदाण्याच्या संदर्भामध्ये दखल घेतली, गोडाऊन उपलब्ध करून द्यायची दखल घेतली, गोडाऊनचं अंतर किती असावं ते अंतर वाढवून द्यायचा विषय होता तो त्यांनी घेतला. अशा यावर्षी जो संकट आलेला आहे त्या संकटामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीचा उपयोग करता येईल त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग झालेला आहे. आता जे आपण जे वारंवार जे सांगताय की आता उरलेली तूर काय करायची, तर आमचे पणन मंत्री सुभाष देशमुख साहेबांनी किती वेळेस टीव्हीवर सांगितलं किंवा आमची तारण योजना चालू आहे, त्या तारण योजनेमध्ये शेतकरी जर सहभागी झाले तर आपण बरोबर त्यांना आपण का ती योजनाच चालू आहे तर सरकार कुठेही त्यांना सांगावं लागेल आपल्याला की व्याज कमी करा. व्याज संदर्भामध्ये म्हणता योजनेची व्याप्ती नाही वाढवत किंवा त्याची परिस्थिती बोला. ही योजना चालू आहे पण त्या योजनेला प्रतिसाद कितपत मिळतोय किंवा मुंदडा साहेब पद्धतशीर तुमचं आशा भाऊ पद्धतशीर प्रयत्न असे केले जातात की या योजनेमार्फत त्याला की याची व्याप्ती वाढेल आणि याच्यामधनं जास्तीत जास्त तूर घेतली जाईल आणि ही तूर म्हणजे याच्यात हे राजकीय नसावं, याचं कमर्शियल प्रपोजल 100% कमर्शियल प्रपोजल म्हणजे व्यापारी प्रपोजल असावं. भाव शेवटी भाव वाढणं हे महत्वाचं आहे. बरोबर आहे.
बरोबर आहे. मी जे बोलतो ते कोळेकर साहेब, मुंदडा साहेब, कोळेकर साहेब या सगळ्या व्यवसायातलं फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्यांच्या सूचनेचा मी आदर करतो. का तर त्यांना भविष्यामध्ये दर काय होणार आहे ते चांगलं सांगू शकतात. हे जे मार्केट आहे त्या मार्केटमधलं म्हणजे पुढचं हवाला मार्केटमध्ये काय काय घडामोडी घडतात ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. त्यांच्या अभ्यासावर माझं पूर्ण विश्वास आहे. हवाला नाही साहेब, वायदा बाजार. हवाला जरा ते 60,000 पर्यंत भाव जाणार आहे. 7 जाऊ द्या, सॉरी वायदा जरा शब्द इकडे झाला चलत राहतो. वायदा बाजारातले जी परिस्थिती आहे ती कोळेकर साहेबापेक्षा चांगली कोणीच सांगू शकत नाही. आणि म्हणून मी आपच्या निमित्तानं मी खरंच शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण या संधीचा आपण फायदा घेऊ. म्हणजे ज्या पद्धतीने शेतकऱ्याकडून या योजनेला रिस्पॉन्स मिळायला पाहिजे ते रिस्पॉन्स मिळत नाही त्या दिशेने जायला. आणि मागे आम्ही सोयाबीनच्या साठी असा प्रयत्न केला होता, सरकारकडनं पुरेसे प्रयत्न झाले का यासाठी? अवश्य फायदा झाला होता. मुंदडा साहेब, तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून नाही सरकारने योजना जाहीर केलेली आहे. जर एखादी कोण गेला आणि त्याला जर घेतलं नाही तर त्याच्यानंतरचा प्रश्न तयार होईल ना. पणन मंत्री वारंवार सांगतात, सुभाष देशमुख वारंवार शेतकऱ्यांना प्रशिक्षित करायला हवं ना, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करायला हवं या योजनेसाठी. नाही बरोबर आहे. जर समजा ह्याच्या संदर्भातले जर समजा प्रचार कमी पडला असेल तर ते प्रचार आपण करू सगळ्यांनी मिळूनच. मी पंजाबराव पाटलाला सांगतो, मुंदडा साहेबाला सांगतो. पंजाबराव पाटील, तुम्हाला हे पटतंय का सोल्युशन? शेतकऱ्यांना गेल्या 2 महिन्यात झालेला त्रास, शेतकऱ्यांना झालेला त्रास, झालेलं नुकसान, याचं प्रायश्चित्त सरकार काय करून घेणार हे सांगा. पाशाबाई, तुम्ही सांगा मला की शेतकऱ्यांच्यासाठी जे नुकसान झालं याच्याबद्दल प्रायश्चित्त सरकार काय करून घेणार हा प्रश्न आहे. आणि गेल्या नुकसान कशा पद्धतीने तुम्ही भरून देणार? तुम्ही सांगताय की 6% व्याजानं आम्ही त्याला तूर ठेवाय देऊ. तुम्ही व्याज घेऊन सरकारला म्हणजे काय योजना तुम्ही चालू केल्या? खरेदी करायचं राहिलं बाजूला, तुम्ही सांगताय की तुम्ही ठेवीवर व्याज द्या. म्हणजे ह्या पद्धतीने सरकार शेतकऱ्यांनी तूर पिकवायची का हा प्रश्न आहे. आणि झालेल्या नुकसानीचं काय करायचं? उत्तर पाशाबाई, अगदी थोडक्यात उत्तर, वेळ संपत आलाय. हो, अगदी थोडक्यात उत्तर असं आहे पंजाबराव. थोडं म्हणजे या संदर्भामध्ये जे सुरुवातीला जे निर्णय व्हायला पाहिजे होते ते झालेले नाही. अंदाज यायला जो पाहिजे होता तो आला नाही. इकडं तूर जास्त पिकायला, परदेशातून तूर यायला सगळं मेळ एकदाच बसलेलं आहे. आणि एवढं अधिक उत्पादन येईल त्याचं बी कृषी खात्याला अंदाज नव्हता. या सगळ्या गोष्टीचं मेळ झालेलं आहे. तरी सुद्धा सरकार अशा वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा एवढं प्रचंड काम केलं असं माझं मत आहे. पंजाबराव, तुम्हाला पटल न पटल, परंतु तुम्ही घोटाळ्याला संधी दिली, तुम्ही नाफेडच्या अधिकाऱ्यांना, तुम्ही व्यापाऱ्यांना संधी निर्माण करून दिली. तुमच्या सरकारनं नाफेडच्या अधिकाऱ्यांना किंवा या तुरीच्या घोटाळा करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. तुम्हाला मान्य आहे का नाही? असं नाही. काही ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस उत्तर शोधावे लागतात. म्हणून नाही ऐका, पाशा पटेलजी आणि पंजाबराव, आपण दोघंही थांबा. कुळेकरजी, अगदी थोडक्यात सोल्युशन सांगितलेलं आहे, जसं की तारण कर्जासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, हेच फायनल सोल्युशन म्हणाले. हे एक दुसरं असं सोल्युशन आहे की कृषी विभागाने असं एक डेडिकेटेड एक डिपार्टमेंट, आपलं एक खातं निर्माण करावं की ज्या योगे आज हा तुरीचा झाला, उद्या दुसरा पिकाचा होणार, तर असे हे संकट पुढे येऊ नये. हे जे दुष्ट चक्र आहे ते शेतकऱ्याचं थांबलं पाहिजे. आपला वेळ संपलेला आहे. चर्चेमध्ये बरोबर आहे, या चर्चेत जे मान्यवर सगळे सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचा मी आभार मानते. पण चर्चेच्या शेवटी या सगळ्याचा फायदा काय? तर 22 तारखेनंतर ज्यांच्या घरात तूर पडून राहिली आहे त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा हे सरकार विचार करून ठरवणार आहे. म्हणजे अजून सुद्धा शेतकऱ्याच्या डोक्यावर टांगती तलवार ही कायम आहे. त्याचबरोबर तारण योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे, हा मुद्दा या चर्चेत आला. त्याचबरोबर येत्या 5-6 दिवसांमध्ये अतिरिक्त यंत्रणा राबवून 2 शिफ्टमध्ये काम करून उर्वरित तूर खरेदी पूर्ण करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आदेश काढले. पण पुलाखालून इतकं सगळं पाणी वाहून गेल्यानंतर या सगळ्याला देर आहे, दुरुस्त आहे असंच म्हणायला हवं. आता पंतप्रधान सुद्धा स्वतः तुरीच्या प्रश्नामध्ये लक्ष घालणार आहेत. पण तोपर्यंत शेतकरी मात्र अर्धमेला झालाय. काबाड कष्ट करून पिकवलेली तूर खरेदी केंद्रावरती अशीच पडू नये. घाम गाळून पिकवलेली सोन्यासारखी डाळ विकण्यासाठी तूर विक्री केंद्राबाहेर गेले 10 दिवस शेतकरी घाम गाळतोय.
दरवर्षी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शेतकरी नाडला जातो आणि म्हणूनच कर्जमाफी आणि आहे ते पिकवलेली वस्तू विकण्यासाठीची धडपड करावी लागते। म्हणूनच कधी तुरीच्या प्रश्नावर, कधी कपाशीच्या प्रश्नावर ही वेळ पुन्हा पुन्हा येत असते। म्हणूनच धोरण म्हणून शेतकऱ्याचं आयुष्य कधी स्थिर होणार हा खरा मुद्दा आहे। कर्जमाफी, धानाला भाव हे दुष्टचक्र संपावं, बळीराजाचं खऱ्या अर्थानं राज्य यावं अशी आशा आपण या कार्यक्रमात व्यक्त करूया। कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार। पहा फक्त IBN लोकमत।